नमस्कार, मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुकचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। डॉक्टर वाल्डेमार हाफकिन हे एक रशियन सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ होते। हाफकिन हे यहुदी धर्मीय होते। पॅरिसमधील लुई पाश्चर संस्थेत काम करत असताना त्यांनी कॉलरा विरोधातील एक लस विकसित करून तिचे भारतात यशस्वीरित्या परीक्षण केले। ते पटकी आणि ब्युबॉनिक प्लेगवरची लस बनवणारे आणि त्यांची तपासणी करणारे पहिले सूक्ष्मजंतुशास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात। मुंबईत परळ येथील सूक्ष्मजीवशास्त्रात संशोधन करणाऱ्या आणि विविध लसींचे उत्पादन करणाऱ्या संस्थेला हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव दिले आहे। डॉक्टर वाल्डेमार हाफकिन हे लुई पाश्चरचे विद्यार्थी होते। ते मार्च 1893 मध्ये भारतात आले आणि कलकत्त्यातील कॉलराच्या साथीविरुद्ध त्यांनी जणू एकाकी युद्ध पुकारले। पॅरिसमध्ये असताना त्यांनी विकसित केलेली कॉलराची लस ते लोकांना टोचू लागले। या लसीचे चांगले परिणाम दिसू लागल्यावर मुंबईच्या गव्हर्नरने त्यांना मुंबईत आणि पुण्यात पसरलेल्या प्लेगच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी बोलावले। 1896 मध्ये मुंबईत आल्यावर तेथील गव्हर्नरने हाफकिन यांना जे हॉस्पिटलच्या परिसरात एक प्रयोगशाळा उभारून दिली। हाफकिनने प्लेगच्या लसीचा शोध लावल्याचे आव्हान स्वीकारले आणि काही महिन्यात जशी हवी तशी प्राथमिक लस बनवली। या लसीचा पहिला प्रयोग हाफकिनने 10 जानेवारी 1797 रोजी स्वतःवरच केला। लसीमुळे कुठलाही अपाय न झाल्याने ही लस सुरक्षित आहे असे समजून लोकांना टोचण्यास सुरुवात केली आणि खरोखरच पुण्या मुंबईतील प्लेगची साथ आटोक्यात आली। या लसीमध्ये कालांतराने सुधारणा होत राहिल्या। पुढे 10 ऑगस्ट 1899 रोजी गव्हर्नर लॉर्ड सँडहर्स्ट यांनी मुंबईच्या गव्हर्नरांचा एकेकाळचा राहण्याचा परळ येथे असलेला महाल डॉक्टर वाल्डेमार हाफकिन यांच्या स्वाधीन केला। तेथे डॉक्टर हाफकिनने प्लेग रिसर्च लॅबोरेटरी स्थापन केली व स्वतः हाफकिन या संस्थेचे प्रमुख संचालक झाले। त्यांनी 1904 मध्ये ते सोडल्यानंतर 1906 मध्ये त्या संस्थेचे नाव बॉम्बे बॅक्टेरियोलॉजी लॅबोरेटरी झाले आणि 1925 मध्ये हाफकिन इन्स्टिट्यूट असे नाव देण्यात आले। कांशीराम, ज्यांना बहुजन नायक मान्यवर साहेब कांशीराम म्हणून ओळखले जाते, ते एक भारतीय राजकारणी आणि समाज सुधारक होते, ज्यांनी भारतातील जाती व्यवस्थेच्या तळाशी असलेल्या अस्पृश्य गटांसह मागास आणि खालच्या जातीच्या बहुजनांच्या उत्थानासाठी आणि राजकीय एकत्रीकरणासाठी काम केले। या उद्देशाने कांशीराम यांनी 1971 मध्ये दलित शोषित संघर्ष समिती DS4, 1900 अखिल भारतीय मागासवर्गीय SC ST OBC आणि अल्पसंख्याक समुदाय कर्मचारी महासंघ बामसेफ आणि 1984 मध्ये बहुजन समाज पक्ष BSP याची स्थापना केली। त्यांनी बसपाचे नेतृत्व त्यांच्या शिष्या मायावती यांना सोपवले, ज्यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून 4 वेळा काम केले आहे। कांशीराम यांचा जन्म 15 मार्च 1934 रोजी ब्रिटिश भारतातील पंजाबमधील रोपार जिल्ह्यातील खवासपूर जवळील पिरथीपूर बुंगा या गावात चर्मकार जातीच्या रविदासीय शीख कुटुंबात झाला। महत्त्वाचे म्हणजे त्यांच्या बालपणात किंवा तारुण्यात त्यांना फारसा सामाजिक भेदभाव सहन करावा लागला नाही। कांशीराम यांच्या सुरुवातीच्या काळात सामाजिक भेदभावाच्या तुलनेने अनुपस्थितीचे कारण म्हणजे ते एका शीख कुटुंबातील होते। कांशीराम यांनी फ्रेंच राजकीय शास्त्रज्ञ क्रिस्तोफ जेफरलेट यांना दिलेल्या मुलाखतीत याचा उल्लेख केला होता। शीख गुरूंच्या शिकवणी अधिक समतावादी होत्या आणि परिवर्तित चमारांमध्ये किमान काही प्रमाणात वरची गतिशीलता होती। सैनिकांच्या कुटुंबातील एक तरुण शीख असल्याने पंजाबमधील शाळेत किंवा महाविद्यालयात असताना त्यांना त्यांच्या जातीबद्दल मोठ्या प्रमाणात माहिती नव्हती। विविध स्थानिक शाळांमधून शिक्षण घेतल्यानंतर कांशीराम यांनी रोपार येथील सरकारी महाविद्यालयातून BSc पदवी प्राप्त केली। कांशीराम यांनी सुरुवातीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला पाठिंबा दिला होता, परंतु भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सोबतच्या सहकार्यामुळे त्यांचा भ्रम निराश झाला। 1971 मध्ये त्यांनी ऑल इंडिया SC ST OBC आणि अल्पसंख्याक कर्मचारी संघटना स्थापन केली। 1978 मध्ये ही संघटना बामसेफ बनली, जी अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्ग त्यासोबतच
अल्पसंख्याकांच्या सुशिक्षित सदस्यांना आंबेडकरवादी तत्वांचा प्रचार प्रसार करण्यासाठी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवणारी संघटना होती। बामसेफ ही राजकीय किंवा धार्मिक संस्था नाही आणि तिच्या उद्देशासाठी आंदोलन करण्याचेही त्यांचे कोणतेही उद्दिष्ट नव्हते। नंतर 1981 मध्ये कांशीराम यांनी दलित शोषित समाज संघर्ष समिती म्हणजे DS4 नावाची आणखीन एक सामाजिक संघटना स्थापन केली। त्यांनी दलित मतांचे एकत्रीकरण करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि 1984 मध्ये त्यांनी बहुजन समाज पक्ष म्हणजेच BSP ची स्थापना केली। त्यांनी 1984 मध्ये छत्तीसगड मधील जांजगीर चंपा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढवली। उत्तर प्रदेशात बसपाला यश मिळाले, परंतु सुरुवातीला अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीयांमधील दरी कमी करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला। बसपा स्थापन केल्यानंतर कांशीराम म्हणाले की पक्ष पहिली निवडणूक हरण्यासाठी लढेल, त्यानंतर लक्ष वेधण्यासाठी आणि तिसरी निवडणूक जिंकण्यासाठी लढेल। 1988 मध्ये त्यांनी भावी प्रधानमंत्री VP सिंग यांच्या विरोधात अलाहाबादमध्ये निवडणूक लढवली आणि प्रभावी कामगिरी केली, परंतु 70,000 मतांनी त्यांचा पराभव झाला। 1992 मध्ये बाबरी मस्जिद पाडल्यानंतर मुलायम सिंग यादव आणि कांशीराम यांनी मागासवर्गीय आणि दलित जातींमध्ये एकता निर्माण करून मिले मुलायम कांशीराम हवा में उड़ गए जय श्रीराम असा लोकप्रिय नारा देऊन जातीय शक्तींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हातमिळवणी केली। निवडणुकीनंतर मुलायम सिंग यादव यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाची युतीचे सरकार स्थापन झाले। काही मतभेदांमुळे आणि मायावतीच्या महत्वाकांक्षामुळे जून 1995 मध्ये ही युती तुटली। मायावती भाजपच्या समर्थनात पहिल्यांदा उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या। 1990च्या दशकाच्या उत्तरार्धात कांशीराम यांनी भाजपला भारतातील सर्वात भ्रष्ट पक्ष आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि जनता दल यांना तितकेच भ्रष्ट म्हणून वर्णन केले। 2001 मध्ये त्यांनी मायावतींना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले।